तुला आजचा महत्त्वाचा दिवस एवढ्यासाठी आहे, हा न्याय नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही, पण कुठचे संविधान पाळत आहेत अध्यक्ष महोदय ह्याच्यावर आहे. जर देशाच्या संविधानाप्रमाणे गेलं, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत. जर निकाल वेगळा आला किंवा कन्फ्युजिंग निकाल आला तर ह्याच्यात भाजपचं नवीन संविधानाचं कुठेतरी मिश्रण झाल्यासारखं वाटायला लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणाकरता ठरणार आहे आणि सर्व पक्षांच्या करता महत्वाचा निर्णय ठरणार आहे. त्यामुळे ते दोन पैलू आहेत. जर घटनात्मक पद्धतीने आपण जर पाहिलं या गोष्टीकडं तर घटनेचं 10वं परिशिष्ट ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो, हे जे शिंदे गटाचे आमदार आहेत की ज्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे सुद्धा स्वतः आहेत, ते नियमानुसार, कायद्यानुसार, घटनेनुसार आणि पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्यानुसार जर अध्यक्षांनी निर्णय दिला तर ते 100% अपात्र होतील. मी सुरुवातीपासूनच हे सांगत आलो आहे की हे आमदार अपात्र होणं हे केवळ शिवसेनेवर परिणाम करणारं अशा पद्धतीचं हे प्रकरण नाही. तर या संदर्भामध्ये काही चुकीचा निर्णय झाला तर संपूर्णपणे देशाच्या एकंदरीत लोकशाहीवर आणि पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्यावर हा परिणाम करणारा त्यांचा निर्णय असेल.